पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आपण बसूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू आजच्या वाचनाद्वारे आपल्याला शिकवणारी गोष्ट असे आहे, तुम्हाला एकच मालक असावा. दोन मालकांची सेवा एका व्यक्तीला करता येणार नाही. हालेलुया. याचा अर्थ दोन ठिकाणी कामाला जाऊ नका असे नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला पाहिजे तेवढ्या लोकांचं काम तुम्ही करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. तरी इस्रायल लोक यावे परमेश्वर त्यांचा परमेश्वर आहे. हालेलुया. त्या परमेश्वराची सेवा करत आहे. हालेलुया. तरी बाळ नावाचा दुसरा एक देव आहे. हे लोक तिकडचं सेवा करायला, तिकडची पूजा करायला जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जुन्या करारामध्ये देवानी त्यांना आठवण करून दिली, तुम्ही एकच मालकांची सेवा करा. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, उदाहरणासाठी बोललं तर हालेलुया, पैसा, पैसा काही आहे, पैसा आपल्या वापरासाठी आहे. हालेलुया. पैसाची पूजा करण्यासाठी नाही. हालेलुया. मी पैसाची सेवा नाही करायची. पैसा माझ्या वापरासाठी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता थोड्या वेळापूर्वी कोणतरी मला फोन करून सांगितलं, फादर, अमेरिकेमध्ये कामासाठी जाऊ का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या व्यक्तीला विचारलं, अमेरिकेमध्ये का जायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला इथे पगार किती आहे? चांगला पगार आहे. प्रेज द लॉर्ड. नवरा बायको दोघे कामावरती आहे, दोघेही काम करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही एक्स्ट्रा पैशासाठी का जात आहे? हालेलुया. त्यांनी सांगितलं फादर, थोडा लोन आहे. हालेलुया. थोडासा लोन भरता येते, त्याचे EMI जात आहे, ते व्यवस्थित पार पडणार. हालेलुया. त्यानंतर फादर, मुलांच्यासाठी काहीतरी करून द्यावं म्हणून आम्ही जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आई वडील एकच गोष्टीकडे लक्ष देत आहे, मुलांच्यासाठी काहीतरी करून ठेवणे गरजेचं आहे. हालेलुया. कोणासाठी करायला जात आहे? कोणासाठी करायला जात आहे? मुलांच्यासाठी. हालेलुया. मुलांना सोडून मुलांसाठी काहीतरी करून ठेवण्यात काही अर्थ आहे का? मग तुमच्या मुलांच्या काळजी कोण घेणार? हालेलुया.
धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. काही दिवसापूर्वी एका बंधूला मी सुचवून दिलं, मुलांच्याकडे लक्ष देण्यासाठी पप्पा घरी असलेले बरं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या पप्पाने मला बोलले, फादर बेबी, मी काही परदेशात कामाला नाहीये. हालेलुया. त्यांच्या म्हणणे असे आहे, फादर हे चालते. हालेलुया, धन्यवाद येशू. प्रियानो, आई वडील दोघे पाहिजे तेवढे लक्ष दिलं तर मात्र एक कुटुंब उभा राहणार. त्यात पप्पा मात्र लक्ष दिलं तर होणार नाही, मम्मी मात्र लक्ष दिलं तर होणार नाही. हालेलुया. देवाच्या इच्छेनुसार पप्पा करायला पाहिजे अशी काही गोष्ट आहे, ते फक्त पप्पाकडून होणार, त्या आजोबाकडून नाही होणार. हालेलुया, हालेलुया. काही गोष्ट मम्मीकडून मात्र होणार, त्या आजीकडून नाही होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही दिवसापूर्वी एका जोडप्यांच्या बरोबर बोलताना फोनमध्ये मी बोलत आहे, माझ्या सोबत आम्हाला सध्या सिस्टर लोक पण आहेत. हालेलुया. मी त्या पप्पा मम्मीला विचारलं, तुम्ही आणखीन एका बाळाला का घेतलं नाही? त्याने मला सांगितलं, फादर आर्थिक परिस्थिती, पगार किती आहे? पगार चांगला आहे. हालेलुया. त्यांचं म्हणणे असे आहे, फादर मुलांच्या भविष्यासाठी विचार करताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, मुलांच्या भविष्याविषयी विचार करणारे परमेश्वर तुमच्याकडे आहे. तुम्ही त्या परमेश्वराला टाकून विचार करण्यामध्ये तुम्ही गुंतलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे रात्रंदिवस लक्ष देणारा एक परमेश्वर आहे. हालेलुया. त्या परमेश्वर तुम्हाला टाकून दिलेलं नाही. हालेलुया. काही लोकांच्या डोक्यात एक विचार बसलेला आहे, लग्नाचा आशीर्वाद मिळाला तर आता सर्व आम्हीच बघायला पाहिजे. ते चुकीचा विचार आहे. हालेलुया. लग्नाचा आशीर्वाद ज्या परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे, तो परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, आजपासून रोज तुमच्या मरणाच्या क्षणापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. आपण या आशीर्वादाचा अर्थ विसरतो. हालेलुया, हालेलुया. लग्न संस्कारामध्ये लग्नाच्या दिवशी जे आशीर्वाद मिळत आहे, हालेलुया, ते आशीर्वादाने देवाने तुम्हाला इंडिपेंडंट करून तुम्हाला मर्जीने काय करायचं जाऊन करा म्हणून सांगत पाठवून देत नाहीये. तुझ्या राज्याची स्थापना करण्यासाठी परमेश्वराने तुझ्या लग्न लावून दिलं नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या मनामध्ये एक इच्छा असे आहे, आजपासून लग्नाचा त्या दिवसापासून, त्या क्षणापासून, हालेलुया, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणामध्ये माझ्या बरोबर तू कन्सल्ट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक नवरा बायकोला कधी चाचीला जाऊ देत नव्हता, कारण नवरा देवावर विश्वास ठेवत नाही. हालेलुया. देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नवऱ्याने बायकोला सांगितलं, आता लग्न वय झालेलं आहे, आता पुढे कधी आपण देवळात नाही जाणार. अगदी गरजेचं आहे असा काही वेळी ते लोक गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्यांची मुलगी 15 वर्षाचा झाला, 10वीच्या परीक्षा मुलीने लिहिले, तेव्हा त्या ठिकाणी एक प्रार्थनेचा कार्यक्रम होते. बायकोनी नवऱ्याचं ऐकलं नाही,
त्या कार्यक्रमामध्ये जाऊन भाग घेतले. हालेलुया. घरी आल्यावर तिने येऊन नवऱ्याला सांगितलं, तुम्ही आम्हाला शिकवलं तसं नाही येते. जिथे आम्ही गेलो तिकडे आम्ही जिवंत परमेश्वराला पाहिले. तिथे अनेक प्रकारच्या आजारातील लोक बरे होत आहेत. तुम्हाला समजत नाही काय होत आहे म्हणून. हालेलुया. तुम्ही ते काय बोलत आहे ते लबाडगिरी आहे. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या नवऱ्याने सांगितलं की तिकडे फादर लोक त्यांच्या घरातील बायकांना अधून मधून येऊन बसवलेलं आहे आणि फादर तिकडून उभं राहून सांगत आहेत. निळी साडी नेसलेले बाईच्या डोळे बरे झालं तेव्हा कोणती एक बाई उभे राहून साक्षी सांगणार. हालेलुया. ते बायका फादरांच्या घरातून फादरने आणून ठेवलेलं आहे तेव्हा ते लोक हात साक्षी देत आहे. हालेलुया. असा प्रकारे वगैरे त्या माणसाने बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा माणूस एक बिझनेस वाला आहे. त्यांनी दुकान उघडायला दुसऱ्या दिवशी गेलं तरी त्यांना दुकान उघडता येत नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या मनामध्ये विचार येत आहे, काहीतरी करून मी तिथे जातो. बायको उद्या पण आज पण रात्री येऊन मला सांगणार चांगलं काम झालं, चमत्कार झालं, तेव्हा तिला 2 गोष्टी सुनावण्यासाठी माझ्याकडे काहीतरी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सर्व लोक देवळामध्ये जाऊन प्रार्थना करत आहे तेव्हा हा माणूस झाडाखाली बाहेर जाऊन बसून सर्व ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हाच प्रवचन करणारे जे फादर आहे ते फादर चुकून तिकडून आले. हालेलुया. फादरनी तिकडे जाऊन त्या माणसाला बोलले, अरे आतमध्ये जागा आहे, उठ चल. हालेलुया. त्याला उचलून घेऊन आतमध्ये नेलं. हालेलुया. त्या दिवशी कुंसार करायचा दिवस होता. हालेलुया. सर्व लोक लाईन मध्ये कुंसाराला जात आहे. ते लाईननी जात आहे म्हणून कोणी वागू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लाईन मध्ये जात आहे. ते लाईन जेव्हा आला त्याने ठरवलं की कुंसाराच्या वेदी जवळ पोहोचल्यावर अगदी तिथे दाराजवळ पोहोचल्यावर मी तिथून बाहेर पडून जाणार. हालेलुया. त्या लाईन मध्ये हा माणूस गेला. जेव्हा बरोबर त्या जागेमध्ये पोहोचले तेव्हा या माणसाने बाहेर पडायला बघता आणि त्यांनी त्याचा पाय निघत नाही. हालेलुया. कुंसाराच्या वेदी जवळ पोहोचले. हालेलुया. त्यांनी पहिले फादरना सांगितलं कुंसारामध्ये, फादर मी काय पाप वर केलेले नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर मी विचारपूस वगैरे केला. हालेलुया. तेव्हा फादरना यांना सत्य बोलावं लागलं. हालेलुया. सत्य बोलता बोलता त्यांनी सर्व गोष्टी कबूल केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादरांनी त्यांच्या सोबत बसून त्यांना मदत केली. प्रेज द लॉर्ड. खूप वेळ देऊन फादरांनी त्यांना मदत केली. हालेलुया. हालेलुया. यानं थोडक्यात बोललं तर हा जो माणूस आहे तो माणूस आज पूर्ण भारत देशामध्ये इकडे तिकडे शुभ वर्तमानाची घोषणा करणारा मोठा एक प्रवचनकार झालेला आहे. हालेलुया. 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 ज्या दिवशी या माणसांच्याकडून कार्य व्हायला लागलं, हालेलुया, त्याच्या बायकोनी बोललेली गोष्ट असे आहे, नवऱ्यामध्ये परमेश्वर प्रभू पाहिजे. घर चालण्यासाठी नवऱ्यामध्ये परमेश्वर पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत नवऱ्यामध्ये परमेश्वर नव्हता म्हणून घरामध्ये गोंधळ होता, घरामध्ये शून्यता होते.
प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. माझं नाव प्रेसिडेंट गिरिडा स्टोपीस, मी मसेली इजवरून बोलत आहे. तर माझा फादर बेनी यांच्याशी संपर्क हा 2004 पासून आहे. त्याला कारण म्हणजे मला झालेला ब्रेस्ट कॅन्सर. आणि जेव्हा मला हा आजार झाला त्यावेळेला मी काबूल येथे फादर बेनी यांची जी रिट्रीट अटेंड केली. त्याच्यानंतर फादरांची प्रार्थना घेतली आणि त्यांनी मला सलग 3 रिट्रीट करण्यासाठी सांगितले. आणि खरोखर त्या 3 रिट्रीट नंतर माझं जीवन हे नवजीवन झालेलं आहे. आणि आज माझ्या आजाराला 20 वर्ष झालेली आहे. परंतु मला या आजारामध्ये म्हणजे मी आजारी आहे असं कधी त्या कॅन्सरने मला आठवण करून देत नाही किंवा मला त्याचं वाईटही वाटत नाही. ही सर्व कृपा ही फादर बेनी यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे आहे. कारण त्यांच्या रिट्रीट म्हणजे एक आध्यात्मिक मेजवानी असते. आणि खरोखर जेव्हा मी रिट्रीटला येते तेव्हा मला वाटतं इथेच राहावं. आणि ह्यावेळेची रिट्रीट सुद्धा खूप अशी सुंदर अशी झालेली आहे. फादरांचं जे आध्यात्मिक आशीर्वाद म्हणा किंवा पहिल्याच दिवशी त्यांनी जे संदेश दिले त्याच्यामध्ये माझा जो फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होता तो मध्ये त्यांनी सांगितलं एका म्हणजे काही व्यक्तींचे खांदे बरे होत आहेत आणि त्याच्यासाठी क्लेम केलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की तो आजार माझा लवकर पूर्णतः निघून जाणार आहे. आणि या आजारानंतर असं नाही की मी पूर्णतः दुसरे आजार नाही तर जवळजवळ 6 महिने किंवा वर्ष होत नाही तुम्हाला दुसरे आजार होत असतात. वर्टिगो, त्याच्यानंतर स्लीप डिस्क, टेनिस एल्बो असे खूप आजार म्हणजे जर आजारांची नावं घ्यायला गेली तरी खूप आहे. परंतु एक फादर बेनी यांचं जे प्रार्थनेमध्ये जी मी मुळावली आणि त्यामुळे जो विश्वास माझ्यामध्ये आलेला आहे त्याबद्दल मी फादर बेनी यांचे मनापासून आभारी आणि ऋणी आहे. त्याचप्रमाणे आताचे जे सिस्टर प्रवचन देतात किंवा प्रीच करतात ते इतकं सुंदर आहे की एवढ्याशा लहान वयामध्ये त्यांना जे आध्यात्मिक ज्ञान आलेलं आहे त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. आणि संपूर्ण या रिट्रीट सेंटरबद्दल देवाचे आभार मानते. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. जबरदस्त सर्दी होता है तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहत आहे, छाती भरून येत आहे, डोकं जड होत आहे. अशा सर्दीच्या संबंधातील कायमचा त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. चक्कर येत आहे, छातीमध्ये दुखत आहे, कमरेच्या भागामध्ये दुखणे आहे. अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. गुडघ्याच्या एका बाजूला दुखणे त्रास आहे असे कोणाला तरी, गॅसमुळे त्रास होत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.